विरोधकांचं टेन्शन वाढलं. विरोधक एकवटले. शरद पवारांच्या शिलेदाराचा मोठा निर्णय. मोठी बातमी समोर येत आहे. आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. आता या प्रकरणात त्यांनी मोठा निर्णय घेतलाय. ते लवकरच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. बॅलेट कंट्रोल आणि व्हीव्हीपॅट मशीन उलटसुलट जोडून घोळ केल्याचा दावा आमदार जानकर यांनी केलाय. दरम्यान एवढंच नाही तर ते ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च काढणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी या मार्चला सुरुवात होणार असून दररोज 15 किलोमीटर प्रवास करून 21व्या दिवशी हा मोर्चा शिवाजी पार्कवर धडकणार आहे. त्या दिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या मोर्चामुळे आता पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर? राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेंनी ओरडून उपयोग नाही, इलेक्शन कमिशन कोणालाही दाद देत नाही, त्यामुळे आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करताना वेळ का लागला? अनेक सामाजिक कार्यकर्ते या विरोधात मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने देखील एक समिती नेमली आहे. 18 मार्चला शिवाजी पार्क मैदानात एकत्र यायचंय. 20 ते 25 वकिलांनी देखील हायकोर्टात जाऊन विनंती करायची आहे. 80% लोक अनएज्युकेटेड आहेत. त्यांना कळत नाही मतदान कुणाला दिलं. मी इलेक्शन कमिशनला वेळ दिला होता. आता 4 दिवस बाकी आहेत. त्यानंतर आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, असं जानकर यांनी म्हटलंय. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.